महाराष्ट्र live.in इथे बातमी फक्त दाखवली जात नाही, ती लढली जाते। सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला टच करा। छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील काही महिन्यांपासून अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेने आपला हातोडा सुरू केला आहे। त्या अंतर्गतच बुडिलन या परिसरातील कबाडीपुरा या भागामध्ये सुद्धा अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामाच्या नावाखाली आता कारवाई सुरू करण्यात आली आहे। येथील रहिवाशांचं म्हणणं आहे की आम्हाला याच्या बाबतीत मोबदला तरी देण्यात यावा किंवा आम्हाला कुठेतरी घरकुल योजना देण्यात यावी। काय मावशी, तुम्ही किती वर्षापासून राहता? आम्ही 100 वर्षापासून राहतो सर इथं, पण आज अचानक ते आहे ना तोडायला चालू केलंय। पण आता ते तोडा, पण आमची घरादाराची सोय करा, आम्ही रोडवर कसं राहणार आहे? आम्ही लय गरीब लोक आहे सर। बरं, तुमच्याकडे काही कागदपत्र आहे ना? टॅक्स भरतो आम्ही, नळ टॅक्स, घर टॅक्स भरतो ना आम्ही। काहीतरी करा आमच्याकडं, आम्हाला घरादाराची सोय करा। आम्ही सध्या रोडवर बसलेलो आहे, तर आता कुठं राहणार आहे? जागा नाही, कोणी किराया ना, आम्हाला घर सुद्धा नाही द्यायना। 100 वर्षापासून राहतो सर। आमच्या सासरीची पिढी गेलेली आहे इथं, आणि आज आम्हाला डायरेक्ट असं रोडवर बसून ठेवलंय त्यानं। सध्या तुम्हाला काही नोटीस काही म्हटलं कधी तोडणार आहे, काय तोडणार आहे? नाही, नोटीस 2 महिने पहिले दिलं होतं, त्यानं चिपकिले होते। तुम्ही बघू शकता या ठिकाणी पूर्णपणे लोक आपले घरं रिकामे आहेत ते पत्रे त्यांनी काढून ठेवलेले आहेत, परंतु त्यांची मागणी आहे की आम्हाला तात्पुरतं किंवा कायमस्वरूपाची कुठंतरी घरकुल देण्यात यावं। काही तुम्ही किती वर्षापासून इथे राहता? तुमचे सासू सासऱ्याची पिढी गेली, आता आमची चालली सर। तुम्हाला काही नोटीस वगैरे आली होती? नाही, नोटीस वगैरे काहीच नाही। त्यानं 2 दिवसा पहिले सांगितलं, लगेच तिसऱ्या रोजी काही घर तोडायला आलेली। मग आता तुमची मागणी काय आहे? आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला घर द्यावं त्यानं, बाकी आमची मागणी काहीच नाही। तुम्हाला तोडायला आम्ही मधामध्ये येवायचं नाही, काही नाही, फक्त आम्हाला घर द्या बस। आमचा रोडवर पसारा आहे। तुमचं काय म्हणणं आहे पूर्णपणे? आमचं म्हणणं इतकंच आहे की आमचं हे असं अचानकच करू लागले तोडफोड, तर ते आम्हाला आमचं बंदोबस्त करावं आणि मग त्यांची कारवाई करावं। आम्ही रोडावरच बसलो आणि आमचं काही बंदोबस्त झालेला नाही आहे। आम्ही 2 दिवसात कोण घर देणार आहे आम्हाला राहायला, हे करायला? लीडरवाले बी इलेक्शन झालं आणि लगेच कसं काय निर्णय घेतले हे तोडायचं? जेव्हा इलेक्शनचे पहिले करायचं होतं हे सारं, हे लीडर लोक येऊन आम्हाला वादा केलं की बाबा आम्ही ही बस्ती जाऊ देणार नाही, तुम्ही बिनफिकरी राहा, आम्हाला वोट द्या, आम्ही बरोबर तुमची बस्तीला हे नाही करू दे। आणि अगर नगरपालिका करतात ते तर आम्ही तुम्हाला जागा बी देऊ आणि घर बी देऊ, असं आमच्याशी वादा करून आमच्याशी वोट घेतला। असं गलतफहमी करून आम्हाला धोक्याने असं वोट घेतला। आमचं पुरा MIRला गेला वोट। तुम्ही बघू शकता की येथील रहिवाशांचं रोष महानगरपालिका प्रशासनावर एकीकडे आहे, तर दुसरीकडे मागे निवडणुका झाल्या, त्यानंतर निवडून आलेले सभासदांनी त्यांना आश्वासन दिलं होतं, परंतु आतापर्यंत कोणत्याही आश्वासन पूर्ण झालेलं नाही। पण आता राहायचं कुठं आणि जायचं कुठं हा प्रश्न त्यांच्यासमोर आलेला आहे। महानगरपालिका प्रशासनाने यांना तात्पुरती किंवा कायमस्वरूपी जागा द्यावी अशी यांची मागणी आहे। महाराष्ट्र live.in इथे बातमी फक्त दाखवली जात नाही, ती लढली जाते। सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला टच करा।